सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान महायुतीमधला तिढा अद्यापही कायम आहे। सातारा सांगलीमध्ये शिवसेना सध्या किंग मेकर ठरण्याच्या भूमिकेत आहे। आजच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय आणि एक महत्त्वाची बैठक साताऱ्यामध्ये पार पडतेय। ही बैठक सुरू झाली आहे। याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मोठं राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळते। शिवसेनेची आज निर्णायक बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागल्याचं चित्र पाहायला मिळते। महायुतीच्या विजयाचे गणित ठरवणारी ही बैठक मानली जात असून शिवसेना नेमकी कोणती भूमिका घेणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। शिवसेनेकडे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शेकडो मते असल्याने या निवडणुकीत पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत शिवसेनेचा असल्याचं देखील स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे शिवसेनेच्या एका निर्णयावर विजय पराभवाचे समीकरण अवलंबून राहण्यासाठीची शक्यता देखील व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या बैठकीसाठी मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। बैठकीत नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य, सभापती यांचे मते जाणून घेतली जातील आणि त्यानंतर पुढील राजकीय दिशा ठरवली जाईल। एकंदरीत जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणची बैठकीचा निर्णय हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील कळवण्यात येईल आणि मुंबईमध्ये या बैठकीच्या संपूर्ण घडामोडी आढावा हा सांगितला जाईल आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील त्यावर मंत्री शंभूराज देसाई हे शिक्कामोर्तब करतील आणि आपल्या सदस्यांची भूमिका मांडतील। त्यामुळं या बैठकीनंतर मंत्री शंभूराज देसाई हे पत्रकारांशी देखील बोलणार असल्याची माहिती मिळत आहे। महायुतीला पाठिंबा द्यायचा की वेगळी भूमिका घ्यायची याबाबतचा महत्त्वाचा संदेश आज बैठकीतून मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात मोठी चर्चेला उधाण आल्याचं चित्र पाहायला मिळते। शिवसेनेची भूमिका ही निर्णायक ठरणार असल्याची देखील माहिती समोर येताना पाहायला मिळते। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।